2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं. त्यावेळी त्या यशाचं श्रेय राहुल गांधी यांना दिलं गेलं. त्यानंतर 10 वर्षांपासून मरगळलेल्या परिस्थितीत असलेला पक्ष आणि कार्यकर्त्यांना नवी उर्मी मिळून काहीतरी बदल घडेल अशी अपेक्षा होती. पण मात्र गेल्या 6 महिन्यातल्या राजकीय घडामोडीमुळे आणि हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस पक्ष पुन्हा एकटा पडत चाललाय आणि इंडिया आघाडीतील पक्ष काँग्रेसची साथ सोडताना दिसतायत. इंडिया आघाडीतील ओमर अब्दुल्ला, अखिलेश यादव किंवा ममता बॅनर्जी यांनी तर थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नमस्कार, मी रेणुका पवार, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर काँग्रेस नेते ईव्हीएमवर फोडत असले तरी आपल्याला जनतेने सलग तिसऱ्यांदा नाकारलं आहे हे मान्य करणं काँग्रेसला जड जाते. हेच त्यामागे खरं कारण आहे. अशातच काँग्रेसवर विश्वास ठेवून एकत्र आलेल्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष एक एक करून काँग्रेसची साथ सोडत आहेत. हे थांबवण्यासाठी काँग्रेसने ईव्हीएमवर निशाणा साधत त्याऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी करत निवडणूक प्रक्रियेवरच अविश्वास दाखवला. खरं तर हा सगळा खटाटोप जनतेसाठी नव्हता, तर मित्र पक्षांनी साथ सोडून जाऊ नये यासाठी होता. आणि त्यातून हे दाखवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न होता की चूक काँग्रेसची नाहीये तर ईव्हीएमची आहे. दुसरीकडे मात्र जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसला तोंडावर पाडत ईव्हीएम छेडछाडीबाबतचे सर्व आरोप आता फेटाळून लावले आहेत आणि काँग्रेसला या मुद्द्यावरून गोंधळ थांबवण्याचा सल्ला दिलाय. म्हणजेच इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सनेच घरचा आहेर देत कान टोचले आहेत. यामुळे अब्दुल्ला यांच्याविषयी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काँग्रेस नेते माणिकम तागोर यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट यांनीही ईव्हीएमच्या छेडछाडीबाबत आरोप केले आहेत. याच मित्र पक्षांची साथ देण्यासाठी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांनी आधी सत्य तपासावं आणि मगच विधानं करावी असं त्यांनी म्हटलंय. ओमर अब्दुल्ला हे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीच्या सत्तेच्या छायेत गेलेत असा आरोपही तागोर यांनी केलाय. तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर अब्दुल्ला बदललेत अशी चर्चा काँग्रेस आणि सहकारी पक्ष करत आहेत. पण ओमर अब्दुल्ला नेमकं काय म्हणाले ते आधी जाणून घेऊया. पराभवासाठी ईव्हीएमला बळीचा बकरा बनवू नका, पराभव स्वीकारा. काँग्रेसने निवडणूक निकाल स्वीकारून ईव्हीएमवर रडणे थांबवावे असा सल्ला अब्दुल्ला यांनी दिलाय. तसेच तुम्ही निवडणूक जिंकल्यावर निकाल स्वीकारता आणि हरल्यावर मात्र ईव्हीएमला दोष देता असं म्हणत काँग्रेसचीच कानउघडणी केली आहे. पुढे ते असंही म्हणाले, जेव्हा तुम्ही या ईव्हीएमचा वापर करून संसदेत 100हून अधिक जागा जिंकल्या त्यानंतर तुम्ही काही महिन्यानंतर मागे फिरून असं म्हणू शकत नाही की आम्हाला ईव्हीएमवर भरोसा नाही किंवा ईव्हीएम फ्रॉड आहे, का तर यावेळी हवे तसे निकाल आले नाहीत असं म्हणत त्यांनी काँग्रेसलाच ईव्हीएम मुद्द्यावरून तोंडावर पाडले आहे. खरं तर हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर इंडिया आघाडीच्या अनेक पक्षांनी ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकीच्या निकालांवर सर्वसामान्यांचा विश्वास नाही असे त्यांचे म्हणणे आहे. ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी आरोप केले आहेत. मात्र आता इंडिया आघाडीतील पक्षांचे सूर बदलताना दिसतायत. काँग्रेस सोबत असलेले इंडिया आघाडीतील मित्रपक्ष आता काँग्रेसच्याच विरोधात वक्तव्य करत आहेत. एकीकडे जम्मू काश्मीरमधून ओमर अब्दुल्ला यांचे बदललेले सूर पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव देखील काँग्रेस पक्षाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतून समाजवादी पक्ष आधीच बाहेर पडला आहे. दुसरीकडे येणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आमने सामने आहेत. त्याचवेळी अखिलेश यादव काँग्रेसपासून अंतर राखत अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभे असल्याचे पाहायला मिळते. तिकडे ममता बॅनर्जींचा पक्ष देखील काँग्रेस विरुद्ध बोलताना दिसत आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या विधानानंतर तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी देखील ईव्हीएम बद्दल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना उभाटाला प्रत्युत्तर दिले आहे.
अभिषेक बॅनर्जी म्हणतात की ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आधी निवडणूक आयोगाकडे जाऊन मतदान यंत्र कसे हॅक केले जाऊ शकते हे दाखवून द्यावे, मगच त्याविषयी भाष्य करावे. खरं तर ईव्हीएम ही काँग्रेसचीच देण आहे. मात्र असे असतानाही काँग्रेस आता ईव्हीएमवरच शंका उपस्थित करत आहे. यावरून एकच दिसते, काँग्रेस जेव्हा निवडणूक जिंकते तेव्हा त्यांना ईव्हीएमचा प्रॉब्लेम होत नाही. मात्र काँग्रेस वगळता इतर कोणीही जिंकलं तर त्यावेळी पराभवाचं सगळं खापर ईव्हीएमवर फोडलं जाते. काँग्रेसचा हाच दुटप्पीपणा आता त्यांच्या चांगलं येताना दिसत आहे. कारण इंडी आघाडीतील मित्र पक्षच आता त्यांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. खरं तर काँग्रेस पक्षाला राहुल बाबांना इंडी आघाडीचे प्रमुख बनवायचे, मात्र सहकारी पक्ष यासाठी तयार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच इंडी आघाडीची कमान स्वतःच्या हातात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी आघाडीतील ममतांना मोठी जबाबदारी देण्याचे समर्थन केले. दुसरीकडे काँग्रेस पक्ष यावर मौन बाळगताना दिसतोय. यावर त्यांनी ना होकार दिला ना नकार दिला. त्यामुळे आता सहकारी पक्ष काँग्रेसची साथ सोडताना दिसत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेस राहुल गांधींना लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यामुळे काँग्रेसचा फायदा नाही तर तोटाच जास्त झाला आहे. मात्र आता त्याचा परिणाम इंडी आघाडीतील घटक पक्षांना मोजावा लागत आहे. त्यामुळे राहुल गांधींचं ओझं इंडी आघाडी किती काळ सहन करत राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीतच ज्या गोष्टी इंडी आघाडीतील इतर नेत्यांना कळल्या त्या राहुल गांधींना का कळल्या नसाव्यात हा खरा प्रश्न आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा वृत्तम मराठी.